लग्नाचे वय होऊनसुद्धा माझं कुठेही जुळत नव्हतं. मला पाहण्यासाठी मुलं तर खूप यायची, पण त्यातील माझ्या पसंतीचा एकही मुलगा नसायचा. माझ्या घरच्यांना वाटायचं आपल्या मुलीचं लग्नाचं वय होऊन चाललंय. तिने पटकन एखादा मुलगा पसंत करावा आणि त्याच्यासोबत लग्न करावं, म्हणजे आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होईल. पण होणाऱ्या जोडीदाराच्या बाबतीत माझ्या डोक्यात फार वेगवेगळ्या कल्पना होत्या. मला वाटायचं मी दिसायला एवढी सुंदर आहे, मग नवराही आपल्याला तसाच भेटायला पाहिजे. पण तसा नवरा मला भेटतच नव्हता. शेवटी माझं लग्न झालेल्या मैत्रिणीने सांगितलं, पुष्पा, सगळंच पाहत बसलं तर तसा नवरा तुला आयुष्यभर मिळणार नाही. कशात तरी ॲडजस्ट तुला करावंच लागेल. यामुळे तू आलेल्या मुलाला आता नकार देऊ नकोस. माझ्या घरच्यांनी व मैत्रिणींनी खूप समजावून सांगितल्यावर मी आता येणाऱ्या मुलाला होकार द्यायचं ठरवलं होतं. काही दिवसातच माझ्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यामधून एका मुलाचे स्थळ आलं होतं. तो मुलगा दिसायला खूप छान होता, पण त्याचं वय माझ्यापेक्षा बरंच होतं. शिवाय तो तब्येतीने माझ्यापेक्षा जाड होता. पण सरकारी नोकरीला होता. एका बँकेमध्ये तो काम करत होता. आता या मुलाला मी नाही म्हणू शकत नव्हते, कारण माझ्या होकाराची खूप लोक वाट पाहत होते. मी त्या मुलाला होकार देऊन टाकला तेव्हा सर्वांना खूपच आनंद झाला. अगदी थोड्या दिवसामध्ये माझं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. माझं सासर खेडेगावातच होतं. शेतामध्ये त्यांचं मोठं घर होतं. तिथे मला निदान काही दिवस तरी राहावं लागणार होतं. माझ्या नवऱ्याचं नाव सुमित होतं. घरामध्ये माझा सासरा आणि नवरा हे दोघेच होते. काही दिवसापूर्वीच माझ्या सासूचं एका आजाराने निधन झालं होतं. सासरेही दिसायला जाड आणि खूप स्ट्रॉंग होते. माझा नवरा त्यांच्यावरच गेला होता, यामुळे तो दिसायला त्यांच्यासारखाच होता. माझा नवरा सकाळी 10 वाजता तालुक्याच्या ठिकाणी बँकेत निघून जायचा आणि तो संध्याकाळी 6 वाजताच घरी यायचा. दिवसभर घरी सासरा आणि मीच असायची. सकाळच्या जेवणानंतर माझा सासरा शेतात निघून जात असे. 8-10 दिवस तो शेतात गेला, पण अलीकडच्या काळात तो घरीच थांबू लागला. मला वाटायचं त्याच्या मनात माझ्याविषयी काहीही नसेल, पण त्याच्या मनात भलतंच काहीतरी होतं. एक तरुण मुलगी दिवसभर समोर आहे, तिच्याकडून काही मिळालं तर, असा विचार त्याच्या डोक्यात येत होता. त्याचं माझ्याविषयीचं वागणं हळूहळू बदलू लागलं होतं. त्याविषयी मी संध्याकाळी माझ्या नवऱ्याला सांगत असे, पण तो माझ्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. तो मला म्हणायचा, पप्पांचा स्वभाव मला माहीत आहे. त्यांच्या मनात तुझ्याविषयी काहीही नसेल. हा तुझा गैरसमज होत असेल. तो सतत असं बोलत असल्यामुळे आता मी त्याला सांगणं बंद केलं होतं. सासरा नेमकं कसं वागतोय हे मला आता पाहायचंच होतं. एके दिवशी दुपारी मी हॉलमध्ये TV पाहत असताना सोफ्यावरच झोपले होते. दुपारी तो अचानक आतमध्ये आला आणि मला खेटून बसला. मला जाग आली तेव्हा तो नवीन मुलाप्रमाणे तयार होऊन बसला होता. त्या दिवशी त्याच्याकडून बरंच काही घडून गेलं. त्याच्या अशा वागण्याला मी खूप विरोध करायचे, पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा. एक दिवस दुपारी आम्ही हॉलमध्ये असताना अचानक माझा नवरा आला आणि बंद दरवाजा पाहिल्यावर त्याला आमचा वेगळा संशय आला होता. तेव्हा त्याला आठवलं, आपली बायको जे सांगत होती ते अगदी खरं होतं. पण त्याने जेव्हा डोळ्यांनी पाहिलं तेव्हा त्याला खात्री झाली. त्यावेळी तो माझ्या सासऱ्यांना काहीही बोलला नाही, कारण त्याला वाटलं आता बाबांना आपण कसं समजावून सांगायचं. सासरे बाहेर गेल्यावर तो मलाच भांडू लागला होता. तो मला म्हणाला, यात तुझी पण एवढीच चुकी असेल जेवढी बाबांची आहे. त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला माझ्याकडे तेवढा उत्साहच नव्हता, कारण अंधारात नवरा आणि उजेडात सासरा या दोघांकडून घडत असल्याने मी खूपच थकून जात होते. अखेर प्रकरण वाढू नये म्हणून माझ्या नवऱ्याने मला तालुक्याच्या ठिकाणी आणलं होतं. सासू नसल्यामुळे सासऱ्याकडून असं काही घडत होतं. मला ते अनपेक्षित होतं, पण कोणाच्याही मनात कोणत्या वेळी कसली भावना येईल हे सांगणं फार अवघड असतं. एवढं होऊनसुद्धा मी माझ्या सासऱ्यांसाठी रोज जेवणाचा डबा देत असे, कारण त्याला भाकरी घालायला कोणीही नव्हतं. आम्ही इकडे आल्यावर बरीच लोक आम्हाला नावही ठेवू लागले होते. माझ्या नवऱ्याला ते म्हणायचे, तुला एक बाप जड झालाय, एवढं बायकोच्या आहारी गेलास.
लोकांचे असे टोमणे माझा नवरा सतत ऐकून घ्यायचा. कारण बापाची सवय तो कोणालाही सांगू शकत नव्हता. शेवटी बरीच वर्षे आम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहिल्यावर आम्ही पुन्हा गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सासरे बरेच थकले होते. यामुळे त्यांच्या वागण्यात आता खूप बदल झाला होता. ते दिवसभर शेतात गेले की संध्याकाळपर्यंत तिकडेच राहायचे. यामुळे आम्ही दोघे आता थोडे सुखाने राहत होतो.